मांगांना सांगते, खड्ड्यात पडू नका, आणि खड्ड्यात पडायची तयारी असेल तर मग इलाज नाही. तुमचं जितकं नुकसान होणार आहे त्याचं एक ज्याला आपण म्हणू ना सुईच्या टोका इतकं पण महाराजांचं नुकसान नाही होणार. जर बाबासाहेबांचं बोट तुम्ही सोडलात, बुद्धाचं बोट तुम्ही सोडलात, तर महाराजांचं काही बिघडणार नाही. पण मातंग समाज अगदी 100 काय 200 वर्ष मागं गेल्याशिवाय राहणार नाही. बघा अजिंक्य चांदेंचं स्टेटमेंट बघा, महाराष्ट्रात इंचभर जागा नाहीये त्यांना, कोणाला टिळकांना सावरकरांना. एवढं ह्याला बघणार की नाही तुम्ही पॉझिटिव्हली नाही, विश्वासाने बघणार की नाही की कुठेतरी दिसले, कुणाच्या तरी कॉमन एक मंच शेअर केला, तुमचा मंच कसा होता वर्गीकरण विरोधकांचा, याच्यावर भाष्य केलं तर खूप लागेल. धम्म मांगिनी, मांग संगिनी हे संबोधन जोडून जेव्हा तुम्ही ट्रोल केलात आणि अशी तुमच्यावर वेळ आली की एक रुक्मिणीताई नावाची मांगीनच तुम्हाला तारक बनून घ्यावी लागली, तर हे चांगली गोष्ट आहे. मला चांगलं वाटतं की एका मांगिनीपासून पळताय तर दुसरी मांगीन तुमच्या वाट्याला आलेली आहे. बाबासाहेब सुद्धा खरं म्हणजे प्रवर्गाच्या ऐक्यावरती विसंबून नव्हते, म्हणून तर धम्म चळवळ दिली ना. बरोबर. बुद्धिझम का दिलाय? बरोबर. तुम्हाला सांस्कृतिक धाग्यामध्ये एकत्र बांधण्यासाठी दिलाय. प्रवर्ग तुम्हाला दीर्घकालीन ऐक्य देऊ शकत नाही, हा तांत्रिक बाब आहे. आणि म्हणून आपण लॉंग टर्मच्या ऐक्यासाठी सोबत चालूया, मांगांना घेऊन चालूया. अजिंक्य चांदेला तिथं तुमच्या सोबत चालवते. हा इलाज चांगला आहे की वर्गीकरण नको, बाकी सगळ्या मागण्या लागू करा. पण आता जो आहे मातंग समाजाला अशा पद्धतीने उचकवलेला आहे की महार माझ्या हिताचं काहीतरी सांगतो, याच्यावर त्याचा विश्वास नाही. याचा विश्वास आपण गमावलाय की नाही, हा एक आपला स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. संविधानिक प्रक्रिया फॉलो करून वर्गीकरण करा, हे कथन चांगलं आहे, तुमच्या बाजूचं आहे. पण न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर तात्काळ वर्गीकरण करा असं म्हणून जे काही नेते सगळ्या महाराष्ट्रभर फिरत आहेत, तात्काळ वर्गीकरण करा, हा सुद्धा संविधानिक अप्रोच नाही. पण काँग्रेस आणि भाजपा ह्या दोन उच्च जातीय नेतृत्वातल्या पक्षांचं हा तिसरा अनुसूचित जातींचा राजकीय प्रवाह खच्ची करण्याचं हे षडयंत्र आहे, दोघांचंही आहे. काँग्रेसला स्वतःचं सांस्कृतिक धोरण नाहीये, ते RSSचं धोरण आहे. जे कांशीराम साहेबांनी आपल्याला दिसतं की उत्तर भारत बांधताना प्रत्येक जातीला एक त्या जातीतला महामानव दिला आणि त्याचा एक पॉलिटिकल रिझल्ट आपल्याला बसपाच्या माध्यमातून युपीमध्ये काढून दिला. चांभार मुख्यमंत्री सोबळावर होणं, ते पण महिला, ही काही साधी गोष्ट नाही. तर कांशीराम साहेबांनी त्या जातीमध्ये प्रतीकं दिली, त्या प्रतीकाभोवती समाज गोळा केला आणि ही प्रतीकं आणि हा समाज फुले आंबेडकरी एका व्यापक राजकारणाला बांधून घेतला. लोक महापुरुषांवर चिकलपेक करतात, ते एक तर अडाणी आहेत, अज्ञानी आहेत, आणि दुसरे कुणाचं तरी टूल बनलेले आहेत, हत्यार बनलेले आहेत. बरोबर. कुणीतरी त्यांना चालवत आहे. महाराष्ट्र काही फुले आंबेडकरांचा आहे का? तो टिळकांचा आहे, तो सावरकरांचा आहे, वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की यांना कुणीतरी चालवत आहे. जय भीम. बहुजन संघटकवर आज सगळ्यांचं स्वागत करतो. आज एका विशेष चर्चासत्रामध्ये आपण भेटत आहोत. या चर्चासत्राचं नाव आहे आरक्षणाची वजाबेरीज. एकूणच आपण जर बघितलं, महाराष्ट्रामध्ये सध्याचं वातावरण जे आहे हे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या बाजूचं, तर त्याच वेळी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये दोन्ही मतमतांतरे एकाच वेळी सरकारवर दबाव आणत आहेत. आणि हे उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि दुसरा गट हे उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे यावर ठाम आहेत आणि त्या पद्धतीनं आपले आंदोलनं त्या ठिकाणी सातत्यानं करताना आपल्याला दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये एकूणच जो सामाजिक सलोखा आहे, एक अनुसूचित जातींचं ऐक्य आहे, हे इथे अबाधित राहत नाही आहे, ते तुटत आहे. आणि त्यामुळे एकूणच सध्याच्या परिस्थितीवर ऐक्याच्या भूमिकेवर, अनुसूचित जातीच्या एकसंगतेवर चर्चा होणं गरजेचं आहे, आंबेडकरवादी भूमिकेवर चर्चा होणं गरजेचं आहे. आणि एकूणच ही सध्याची जी परिस्थिती आहे याचा जो परिणाम सामाजिक, राजकीय आणि संविधानिक पद्धतीनं होत आहे ती समजून घेणं गरजेचं आहे, जे सध्याच्या परिस्थितीमध्ये होताना आपल्याला दिसत नाही आहे. आणि म्हणून या चर्चासत्राची आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. या चर्चासत्रासाठी माझ्यासोबत आहेत धम्मसंगिनी रमा गोरख, ज्या आंबेडकरवादी बौद्ध अभ्यासक आहेत, लेखिका आहेत आणि त्याचप्रमाणे त्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या अभ्यासिका सुद्धा आहेत. तर आज आपण त्यांच्याशी या उपवर्गीकरणाच्या एकूण जे सामाजिक, राजकीय आणि संविधानिक कंगोरे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जय भीम. तर या सध्याच्या परिस्थितीमध्ये महार मातंग यांच्यामधलं जे भांडण आहे, जो संघर्ष आहे, हा आजचाच आहे. या उपवर्गीकरणाच्या निमित्ताने हा तयार झालेला आहे की याला काही सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी आहे. कारण सध्या जे दिसतंय आपल्याला ते एकाएकी आलेलं दिसत नाही, याच्या मागे काहीतरी पार्श्वभूमी आहे. ती समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. म्हणून मला ती पार्श्वभूमी आपल्याकडून समजून घ्यायची आहे. राहुल, पहिल्यांदा थँक्यू की एका चांगल्या आणि संवेदनशील विषयावरती आपण चर्चा करतोय. मला असं वाटतंय की हा आजचा संघर्ष नाही, याला समजून जर घ्यायचं असेल तर आपल्याला ह्याचे प्राचीन धागे पण मिळू शकतात.
पण त्या खोलात न जाता ज्यांना ग्रामीण भागाची पार्श्वभूमी आहे त्यांना हे माहिती असेल की ज्या शिवेवरच्या देव्या आहेत किंवा मातृदेवता आहेत त्यांच्या समोर ठेवण्यात येणाऱ्या साहित्यावरून सुद्धा या दोन जमातींमध्ये पार तुंबळ मारामाऱ्या झाल्याची काही आठवणी जुने लोक सांगतात. तर त्याच्यामध्ये मी पडत नाही, पण हा एक संसाधनांचा लढा आहे, बरं लिमिटेड साधनांचा लढा आहे. त्या जातीमध्ये जी काही जाती व्यवस्थेच्या हायरार्कीमधून त्यांच्या वाटेला जे काही अल्प वाटा आलेला आहे कास्ट सिस्टीम मधला, तर त्या मर्यादित साधनांसाठी हा जुन्या काळापासूनचा संघर्ष आहे. पण आता मला असं वाटतं की वर्गीकरणाकडे बघताना त्या जुन्या संघर्षाकडे बघितलं आपण तर आपल्याला सगळ्यांनाच हसू येईल की हे लोक मर्यादेच्या देवळापुढं अंडी, नैवेद्य, पान सुपारी या वाटणीवरून एकमेकांना मारत होते, बरोबर. तर मी ह्या आरक्षण वर्गीकरणाची पार्श्वभूमी म्हणून जुन्या सगळ्या संघर्षाचं याच्यासाठी आठवण करते की उद्या पुढे जाऊन आरक्षण वर्गीकरणावरती हे महारमाग एकमेकांशी जणू आता अटीतटीची लढाई आहे, म्हणजे करेंगे या मरेंगे आहे अशा पद्धतीने जे भांडत आहेत ते आपल्या नेक्स्ट जनरेशनला याच्यावरती सुद्धा हसायला येईल असं मी सांगते. कारण हा खूप छोट्या वाट्यासाठीचा संघर्ष आहे. निश्चित याची पार्श्वभूमी आपण प्राचीन काळापर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण मुद्दा हाच आहे की एक लिमिटेड साधनांसाठीचा हा संघर्ष आहे. जसं बुद्धांनी सांगितलं की संपलेल्या पाण्यात, म्हणजे एका तळ्यात पाणी जर संपतं, नदीच्या प्रवाहातलं पाणी संपतं, तर कमी पाण्यामध्ये मासे तडपडतात, बरोबर. तसं ह्या राज्य व्यवस्थेने, ह्या जाती व्यवस्थेने अस्पृश्य जातींच्या किंवा एकूणच सगळ्या ब्राह्मणेतर पण खूप हे होईल, पॉप्युलर होईल, पण एक श्रेणीबद्ध विषमतेमध्ये संसाधनाचं वाटप हे वरून खाली खाली कमी होत जातं, बरोबर. तर अस्पृश्य असतील, भटके असतील, यांना जो वाटा दिलेला आहे तो खूप कमी दिलेला आहे. मग बुद्धांनी जसं सांगितलं की कमी पाण्यामध्ये मासे जसे तडपडतात, हा जगण्यासाठीचा संघर्ष आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे मुळातच भारतीय समाज रचनेमध्ये जाती व्यवस्थेच्या तळथळाला जे आहेत त्यांना संसाधनं जगण्यासाठीची कमी आहेत, आणि ह्या कमी संसाधनांमध्ये हा जगण्याचा मरण्याचा संघर्ष वाटतोय लोकांना. पण आपण आता असं बोलूया की ही पार्श्वभूमी आहे, हे खरं आहे की हा वाद जो आहे त्याला एक प्राचीन धागे आहेत. पण आता असं बोलूया की वर्गीकरणाच्या प्रश्नाकडे बघायचं कसं. हां, तर हे निश्चित आहे की आपल्याला पार्श्वभूमी आहे हे आपण मान्य केलं की हा संघर्ष आजचा नाही आहे. म्हणजे एकूण हा गट जो आहे तो 59 जातीचा आहे, परंतु संघर्ष जो दिसतोय तो 57 जाती बाजूला पडलेल्या आहेत. 58वी जात आणि 59वी जात या दोन जाती अशा प्रकर्षाने एकमेकांपुढे उभ्या राहिलेल्या आहेत. आणि मग त्यातून जे मतभेद निर्माण झाले ते पार मनभेदापर्यंत आलेले आहेत, ते महापुरुषापर्यंत गेलेले आहेत, असं एकूण वातावरण आपल्याला दिसतंय. तर हे जे मतभेद ते मनभेद हे याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता सांगण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे खरं तर हे 2-4 लोक दोन्ही बाजूचे ज्यांना फुले आंबेडकरी चळवळीच्या तात्विक अधिष्ठानाबद्दल गांभीर्य नाही, फुले आंबेडकरी चळवळीच्या राजकीय प्रवाहाला बळकट करण्याबद्दलची त्यांची कमिटमेंट ही प्रश्नांकित आहे, अशी लोक दोन्हीकडचे मला असं वाटतं की हा हिडीसपणा करत आहेत. आणि त्यांचा जेवढा निषेध होईल तेवढं कमीच आहे. पण तरी एक जबाबदारी म्हणून मी एक जाहीर सांगते की अशी लोक यांना हेरून सरळ करायला पाहिजे. ते दोन्हीकडचे असू शकतात, बरोबर. यांना याच्यासाठी सरळ करायला पाहिजे की ही मर्यादित साधनांसाठी जी अटीतटीची लढाई आहे ती आपल्याला समोपचाराने मिटवून पुढच्या अधिक मोठ्या वाट्यासाठी आपल्याला प्रस्थापित वर्गाशी भांडायचं आहे. अगदी. आणि म्हणून महापुरुषांच्या वरती चिखलफेक करणारे लोक हे मला वाटतं की ह्या दीर्घकालीन ऐक्यामधला राढा म्हणजे रोडा बनत आहेत. तर मला असं वाटतं की हे जाणत्या लोकांनी थोडं हातामध्ये घ्यावं अगदी आणि हे थांबवायला पाहिजे. यामध्ये काही विशिष्ट लोकांना याचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यातून ही फूट कायम ठेवण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काही राजकारण आहे. ते राजकारण काय आहे ते आपल्याला समजल्याशिवाय का घडतंय ते समजणार नाही. एक आहे की जे लोक महापुरुषांवर चिखलफेक करतात ते एकतर अडाणी आहेत, अज्ञानी आहेत, आणि दुसरे कुणाचं तरी टूल बनलेले आहेत, हत्यार बनलेले आहेत, बरोबर. कुणीतरी त्यांना चालवत आहे.
तर म्हणजे की मांगांमधून जेव्हा असं येतं की हा महाराष्ट्र काही फुले आंबेडकरांचा आहे का, हा, तो टिळकांचा आहे, तो सावरकरांचा आहे वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की यांना कुणीतरी चालवत आहे, बरोबर. हा महाराष्ट्र आतापर्यंत टिळकांचा आणि सावरकरांचा म्हणण्याची हिंमत कुणाची नव्हती, बरोबर. हा. ती मांगांच्या तोंडून वधवून घेणारे कोण आहेत? ते टिळक सावरकरवादी, हेडगेवार गोलवलकरवादी लोक हे आपल्या पुढचं खरं चॅलेंज आहे. नुसतं स्टेजवरून तोंडाने हा महाराष्ट्र टिळकांचा सावरकरांचा आहे असं म्हणणारे लोक हे खूप चिल्लर आहेत, हो, ते टूल आहेत. अगदी. हा, आपल्याला पराभव तर मुळाचा करायचा आहे. म्हणजे आपण फांद्या आणि पानं छाटण्यापेक्षा फक्त मुळावर घाव घातला पाहिजे. आणि म्हणून आपली लढाई आपण ओळखली पाहिजे. आपली लढाई काय आहे? इथं फुले आंबेडकरांच्या विचारांचा समाज घडवणे, फुले शाहू आंबेडकरी विचारांचं राजकारण पुढे नेणं, हे आपलं मूळ उद्दिष्ट आहे, मूळ ध्येय आहे. तर मला असं वाटतं की या ध्येयामध्ये जे टूल म्हणून येतील, जे हत्यार बनवले जातील, कळसूत्र्या भावल्या असतील, त्यांचा प्रासंगिक निषेध करूया. म्हणजे तो कुणीतरी इंचभर व्यक्ती, इंचे, जो बोलला की हा महाराष्ट्र टिळकांचा आहे, तर त्याचा निषेध करूया. पण हा टिळक सावरकरांचा महाराष्ट्र ज्यांना घडवायचा आहे, हेडगेवार गोलवलकरचा महाराष्ट्र ज्यांना घडवायचा आहे, ते सत्ताधारी आहेत, ते यांना चालवत आहेत. म्हणजे हा स्टेजवरून बोलला तर आपल्याला एवढा राग येतो. पण बार्टीची सामाजिक न्याय परिषद आत्ता झाली महाडमध्ये. या सामाजिक न्याय परिषदेच्या पोस्टरवरती, बार्टीच्या सामाजिक न्याय परिषदेच्या पोस्टरवरती हेडगेवारचा आणि सावरकरांचा फोटो छापला गेला. हे शासनाकडून झालेला हा गुन्हा, तुम्ही याच्याबद्दल ब्र नाही बोलणार. आणि एक त्यांचं टूल बनलेला व्यक्ती, पगारी आपण म्हणू, त्याच्यावर आपण का वेळ घालवायचा? पगारी व्यक्तीवरती, त्यांनी पोचलेल्या एका चिल्लर व्यक्तीवरती आपण वेळ घालवण्यापेक्षा शासन अधिकृतपणे, जर हेडगेवारचा फोटो, हे कधीच घडलेलं नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, याच्यावर आपण बोलायला तयार नाही. आपल्याला ह्या जातीय संघर्षातून, जातीच्या झगड्यातून बाहेर पडायचं असेल तर मूळ शत्रूच्या नरड्याला आपण पकडलं पाहिजे, असं मला वाटतं. यालाच पुढे मी जोडतो की जसं आता समजा आपण काही लोक अण्णाभाऊं बद्दल बोलतायत, काही लोक लवजीत बद्दल बोलतायत आणि दुसऱ्या समूहातून बाबासाहेबांबद्दल टीका होत आहे. तर या म्हणजे आतापर्यंत या उपवर्गीकरणाच्या निर्णयाच्या अगोदरापासून आम्ही अण्णाभाऊ, लहुजी वस्ताद साळवे आणि एकूणच आमचे एकूण महापुरुष रविदास महाराज असतील किंवा बाकीचे सगळे महापुरुष घेऊन आपण एका लाईन मध्ये त्यांना समतावादी धाग्यात बांधत होतो. ही धागा तोडण्याचा जो प्रकार आहे याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे हे राहुल, हे खूप गंभीर आहे. म्हणजे आपल्याला बघा, म्हणजे मूळ हेतू जो आहे ना प्रवर्गाच्या बनण्याची प्रक्रियेचा, तो हेतू खूप एकदम दीर्घकालीन लढाईचा हेतू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी, आपल्याला दिसतंय की विद्यार्थी असतानापासून 1919 पासून ह्या राजकीय डिस्कोर्समध्ये तिसरा दृष्टिकोन देण्यासाठी वैचारिक दृष्ट्या आणि आपण म्हणू की व्यावहारिक पातळीवरती खूप मोठा संघर्ष केलेला आहे. दीर्घकालीन त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जर आपल्याला लक्षात घेतलं तर आपण आत्ता काय त्यांच्या या वाटेवरती, त्यांच्या वाटेला कसा सुरुंग लावतोय किंवा त्यांच्या उद्दिष्टांना कसं सुरुंग लावतोय, त्याचं गांभीर्य आपल्याला आलं पाहिजे. म्हणजे की हा जो राजकीय वाटणीचा प्रश्न आहे, ब्रिटिश गेल्यानंतर काय होणार, तर 2 वाटण्या होण्याच्या ऐवजी आमची तिसरी वाटणी करा, असं म्हणण्यासाठी बाबासाहेबांनी काय पद्धतीची आखणी केली, ती आखणी सगळ्या महाराष्ट्रातल्या या अस्पृश्य किंवा माजी अस्पृश्य जातींनी किंवा शेड्यूल मध्ये असलेल्या जातींनी लक्षात घेतली पाहिजे. हिंदूंना आणि मुसलमानांना या 2 वाट्यांमध्येच ब्रिटिश राजकीय सत्ता वाटणार होते, 2 राजकीय वाटे करणार होते. आणि बाबासाहेब म्हणले आम्ही हिंदू नाही. बरोबर. हे मी लक्षात आणून देते सगळ्यांच्या, की बाबासाहेब म्हणतात आम्ही हिंदू नाही आहोत आणि आम्हाला आमचा सेपरेट वाटा द्या. जे काही प्रवर्ग म्हणून आपल्याला आता वाटा मिळालेला आहे त्याचा पाया काय आहे? नॉन हिंदू आयडेंटिटी. बरोबर. आणि या नॉन हिंदू आयडेंटिटीला घेऊनच आपल्याला पुढचा राजकीय प्रवास करायचा आहे. बरोबर. हे आपल्याला बाबासाहेबांनी घालून दिलेली वाट आहे. अगदी बरोबर. आणि ह्या वाटेवर इतरांना अधिक घट्टपणे बांधून ठेवण्यासाठी महापुरुषांना एका लाईनीत बसवणं हे आपलं अल्पकालीन पॉलिटिक्स आहे, दीर्घकालीन नाही. जे कांशीराम साहेबांनी आपल्याला दिसतं की उत्तर भारत बांधताना प्रत्येक जातीला एक त्या जातीतला महामानव दिला आणि त्याचा एक पॉलिटिकल रिझल्ट आपल्याला बसपाच्या माध्यमातून युपीमध्ये काढून दिला.
चांभार मुख्यमंत्री सोबळावर होणं, ते पण महिला, ही काही साधी गोष्ट नाही. तर कांशीराम साहेबांनी त्या त्या जातीमध्ये प्रतीकं दिली. त्या प्रतीकाभोवती समाज गोळा केला आणि ही प्रतीकं आणि हा समाज फुले आंबेडकरी एका व्यापक राजकारणाला बांधून घेतला. बरोबर. तर हे जर आपल्याला एक उदाहरण युपी मधलं असेल, आणि खरं म्हणजे युपीच्या उदाहरणावरून चालण्याची काही आपल्याला आवश्यकता नाही, आपल्याला अजून पुढच्या टप्प्याचं राजकारण करायचंय, पण किमान एक पॉलिटिकल समजदारी म्हणून राजकीय बहुजनवादाच्या पुढं आपल्याला जायचं असेल तर ह्या वाटेला कुणी टाळू शकणार नाही. राजकीय बहुजनवादाच्या पुढं आपल्याला सांस्कृतिक बहुजनवादातून दीर्घकालीन ऐक्यासाठी वेगवेगळ्या अंगाने प्रयत्न करावे लागतील. त्यातलं आहे महापुरुषांना एका कडीत जोडणं. आणि दोन्ही बाजूच्या लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे, या महापुरुषांची स्पर्धा लावली नाही पाहिजे. अगदी बरोबर. आपल्या तिसऱ्या राजकीय चळवळीचं, तिसऱ्या सांस्कृतिक चळवळीचं तात्विक अधिष्ठान निश्चित फुले आंबेडकर आहे, दुसरं काहीच नाही, दुसरं काही नाही. पण तुम्हाला एक व्यावहारिक कृती कार्यक्रम म्हणून कांशीराम साहेबांनी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या जातीचे महापुरुष जोडले, त्या जातींना जोडण्याचं हा एक ही एक आखणी केली. याला कुठेतरी तुम्हाला थोडं धडा म्हणून बघावं लागेल किंवा एक शिकण्यासारखी गोष्ट आहे. एकमेकांच्या महापुरुषांना बोलतात म्हणजे त्या समूहाला बोलतात. मला इथंच पुढे जायचं आहे याच्यामधूनच की हा या पद्धतीने तुम्ही सांगितलं की हा जो कांशीराम साहेबांचा यशस्वी प्रयोग आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आपण आंबेडकरी चळवळ मोठ्या प्रमाणात बौद्धांनी घेतलेली आहे इथे, महाबौद्धांनी समजा. आणि जसं आपण बघितलं की देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या ज्या जातींनी आंबेडकरवाद स्वीकारला त्यांच्यामध्ये उभी फूट या उपवर्गीकरणाच्या निमित्ताने पाडण्याचा एक राजकीय डाव आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? मी सतत बोलत आली ह्याच्याबद्दल. म्हणजे मी 25 तारखेला पुण्यामध्ये जी सलोखा परिषद झाली तिथंही ह्या राजकीय आणि सांस्कृतिक डावाबद्दल बोललीच आहे. आणि मी सोलापूरला जेव्हा DPIनी आरक्षण वर्गीकरण परिषदेच्या निमित्तानं मला चर्चेला बोलवलं होतं त्या ठिकाणी मी हेच बोललेले आहे की मोठ्या कष्टाने बाबासाहेबांनी नॉन हिंदू आयडेंटिटीवरती हा आपला वाटा मिळवून दिलेला आहे आणि आपल्याला एका शेड्यूलमध्ये बांधलेला आहे. संविधानिक प्रवर्ग आहोत आपण. बरोबर. त्याचा बेस आहे नॉन हिंदू आयडेंटिटी. आता दोन गोष्टी आहेत. संपूर्ण भारतभरामध्ये ही तिसरी राजकीय शक्ती आहे. बरोबर. हा प्रवर्ग. आदिवासी तरी आता आदिवासी फ्रंटला येत आहेत. आदिवासी सुद्धा किंवा ST शेड्यूल ट्राईब हा प्रवर्ग सुद्धा आता म्हणजे ह्या प्रवर्गातून आता एक संविधानाला घेऊन आणि संसदीय लोकशाहीला घेऊन एक पॉलिटिक्स उभं राहत आहे. तुम्हाला आदिवासी पार्टी बद्दल माहिती आहे? भारतीय आदिवासी पार्टी आहे की नाही? BTP. हा, तर अशा पार्ट्या आदिवासींमधून उभं राहत आहेत. त्या सुद्धा नॉन हिंदू आयडेंटिटी घेऊन जात आहेत, नॉन हिंदू अधिष्ठानावरती आहेत. आणि एक असं दिसतंय की पहिल्यापासून हा आदिवासींच्या अगोदर सुद्धा हा जो तिसरा राजकीय फोर्स होता त्याला कमजोर करण्यासाठी यातल्या काही जातींना नॉन हिंदू आयडेंटिटी पासून लांब नेणं हा एक दीर्घकालीन खेळीचा भाग राहिलेला आहे भाजपच्या आणि काँग्रेसच्या सुद्धा राजकारणाचा. म्हणजे काँग्रेसला स्वतःचं सांस्कृतिक धोरण नाहीये, ते RSSचं धोरण आहे त्यांचं सुद्धा. म्हणून आपल्याला असं दिसतं की खूप राज्यांमधलं हे जे पॉलिटिक्स आहे की जो तगडा SC समूह आहे जो आपापल्या राज्यामध्ये सशक्तपणे पर्याय म्हणून उभा राहतो, तो स्टेट पार्टीसोबत पण कंडिशनल असतो, तो काँग्रेससोबत पण कंडिशनल असतो आणि तो भाजपसोबत पण सावध असतो. बरोबर. आणि गेला तरी कंडिशनल असतो. करेक्ट. हा जो तिसरा राजकीय फोर्स चालवणारा तगड्या जातींचा समूह आहे तो वेगवेगळ्या स्टेटमध्ये कार्यरत आहे आणि त्यांनी नाकीदा मांडलाय सगळ्यांच्या, म्हणजे पंजाबमध्ये, सगळ्यांच्या, म्हणजे तामिळनाडूमध्ये राजकीय ज्या स्टेट पार्टीज आहेत त्यांच्या पण नाकीदा मांडलेला आहे आणि ज्या मोठ्या दोन पार्ट्या आहेत काँग्रेस आणि भाजप त्यांच्या पण आणलेला आहे. तर यांना कमजोर केलं पाहिजे. ह्या दोन्ही पक्षांचं पॉलिटिक्स आहे, केवळ भाजपचं नाही. म्हणून आपल्याला दिसतं की पंजाबमध्ये काँग्रेसच्या काळामध्ये हे वर्गीकरण झालंय. आणि म्हणून मला एक सगळ्यांना सांगायचं एक जोरात त्याच्यामध्ये की तिथे का केलं, कारण तिथे 30% SC होता आणि जो 30% SC जर राजकारणामध्ये आला 25% तो आरक्षण 25%, त्याला कुणाची गरज लागणार, तो सरकार स्वतःहून बनवू शकत होता. करेक्ट. मला महाराष्ट्रातल्या आपल्या दोन्ही समाजाच्या लोकांना किंवा फुले आंबेडकरी चळवळ चालवणाऱ्या गंभीर कार्यकर्त्यांना, नेत्यांना हे लक्षात आणून द्यायचं आहे की हे नरेशन सेट करू नका की हे फक्त भाजपाची चाल आहे. बरं. या प्रवर्गामध्ये
उभी फूट पाडून त्यांना राजकीयदृष्ट्या खिळखिळ करणं हे त्याच्यामध्ये काँग्रेस पण तेवढीच भागीदार आहे. आपल्याला दिसते की पंजाबमध्ये जे वर्गीकरण केलं ते ज्ञानी जैलसिंगच्या काळामध्ये म्हणजे काँग्रेसच्या काँग्रेसने काळामध्ये केलं. तर मग आता भाजपच्या नादी लागलेले म्हणून मांगांना जे एक प्रकारचं लेबलिंग केलं जातंय ते थोडं त्याच्यामध्ये मी अजून ऍड करतो, तेलंगणामध्ये सुद्धा काँग्रेस सरकार आहे, कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्येच आहे. तर मला हे सांगायचं आहे की हे RSSच्या नादी लागलेला मुद्दा आहे की लागून पुढे आलेला मुद्दा आहे. आता महाराष्ट्रात भाजप आहे म्हणून आपण भाजपला बोलू शकतो, बरोबर. पण काँग्रेस आणि भाजपा ह्या दोन उच्च जातीय नेतृत्वातल्या पक्षांचं हा तिसरा अनुसूचित जातींचा राजकीय प्रवाह खच्ची करण्याचं हे षडयंत्र आहे, दोघांचंही आहे. आता महाराष्ट्रात भाजप आपण एकालाच टार्गेट करू बरोबर, आपण ऍड करू शकतो. उत्तर प्रदेशमध्ये अजून उपवर्गीकरण प्रोसेस नाहीये, चालू आहे पण तिथे म्हणजे बीजेपी अजून फार मागे आहे जिथे काँग्रेसने करून झालेलं आहे. हा, पण मी ते सांगत आहे की असं बघू नये की हा भाजपचा मुद्दा आहे, अगदी मुद्दा, हा RSSचा मुद्दा आहे असं बघू नये. हा मुद्दा सगळ्याच प्रस्थापित पक्षांचा आहे, स्टेट पार्टीचा पण आहे, म्हणजे राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचा पण हा मुद्दा आहे असं बघावं. पण ह्यातून निष्ठायचं कसं? सुरक्षितपणे आपल्याला आपली गाडी राजकीय ड्रायव्हिंग सीटवर आपण बसलोय तर या मुद्द्याला धरून आपल्याला सुरक्षित मार्गक्रमण करायला पाहिजे असा एक माझा स्वतःचा आग्रह सगळ्यांकडे आहे. आणि म्हणून हे RSS वाले आहेत, हे भाजप धार्जिने आहेत असं न बघता या मुद्द्याच्या भोवती आपल्याला रेमेडी कशी काय, म्हणजे रेमेडियल काहीतरी आन्सर पाहिजे की नाही. तर आंबेडकरवादी राजकीय प्रवाह म्हणून आणि आंबेडकरवादी चळवळ म्हणून याच्या दोन्ही अंगाने किंवा दोन्ही आघाड्यांवरती आपल्याला याच्यावरती सकारात्मक चिंतन आणि मनन केलं पाहिजे आणि काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर, म्हणजे फार तुम्ही ही या चर्चेतला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मला असं वाटतं. कारण ह्या मुद्द्यावर अजून आंबेडकरी समूह सुद्धा चर्चा करायला तयार नाही आणि मातंग समाज सुद्धा यावर चर्चा करायला तयार नाही, हे दिसतंय आपल्याला. मला फक्त तुम्ही मगाशी सलोखा परिषदेचा उल्लेख केला होता, तर त्या निमित्तानं मला समजून घ्यायचं की सलोखा परिषदेमध्ये मांडलेली तुमची भूमिका ही बौद्धांना अजिबात पटलेली नाहीये. म्हणजे अक्षरशः अनेक ठिकाणी ते व्यक्त होताना तुमच्या आंबेडकरवादी असण्यावर सुद्धा शंका व्यक्त करतात. तर एकूण तुम्ही अशी काय भूमिका मांडली आणि तुमच्या आंबेडकरवादांवर हा प्रश्नचिन्ह निर्माण व्हावा असं का म्हणजे होत आहे की तुम्ही ती आयडेंटिटी म्हणजे बौद्ध आयडेंटिटी असेल तुमची ती पुढे का जात नाही? माझी हे बघा, माझ्या आयडेंटिटी बद्दल मला काही फार हे नाहीये, चिंता नाहीये. बरोबर, म्हणजे माझी आयडेंटिटी आंबेडकराईट आयडेंटिटीला डॅमेज झालंय. मी असं बघते कोण करतं त्याच्यावरती मोजलं पाहिजे. ओके, जसं आपण आता म्हटलं दोन्हीकडचे अर्धवट विध्वंसक प्रवृत्तीचे लोक जर एकमेकांच्या महापुरुषांवरती चिखलफेक करत असतील तर त्यांना सरळ केलं पाहिजे. बरोबर, मला नाही वाटत की आनंदराज आंबेडकर असतील, भीमराव आंबेडकर असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील आणि रामदास आठवले असतील किंवा वामन मेश्राम असतील जे आता आपण म्हणू की बौद्धांच्या वतीनं नेतृत्व करतात किंवा एकूणच खरं तर बौद्धांचं नेतृत्व बाळासाहेबांना म्हणणं आणि वामन मेश्रामांना म्हणणं हे जरा हे होईल, आपण म्हणू की त्यांच्या व्यापक भूमिकांना बाधा आणल्यासारखं होईल. पण तरी बौद्ध लिडरशिप म्हणून कुणीही अशा पद्धतीची चिखलफेक त्यांच्या पक्षातल्या लोकांनी पण केल्याची मला तरी आढळलेली नाही. पण काही लोक असे आहेत जे पक्षाशी संबंधित आहेत, वंचित आघाडीशी नाही पण रिपब्लिकन सेनेसोबत असलेली काही मंडळी हे मांगांच्या वरती हल्ले करताना अण्णाभाऊ आणि लहुजींवर हल्ले करतात किंवा मांगांमधले जे RSS धार्जिने आहेत, मांगांमधले जे RSS धार्जिने लोक आहेत किंवा संघ प्रशिक्षित लोक आहेत ते आपल्याला दिसतं की बाबासाहेबांना डॅमेज करताना दिसतात. बाबासाहेबांची इमेज काय दिसतं आपल्याला की त्या परिषदेमध्ये मांगांमधले जे अर्धवट आहेत आणि संघ प्रशिक्षित लोक आहेत, नुसतं अर्धवट म्हणून त्यांना सूट देऊन चालणार नाही. मांगांमधून RSSने पोचलेले प्रशिक्षित केलेले लोक हे फुले आंबेडकरांच्या इमेजला डॅमेज करण्याचा डाव आखत आहेत. ते स्वतः करू शकत नाही, त्यांची तेवढी हिंमत नाही. म्हणून मला असं दिसतं की इंचभर असलेले हिंचेसारखे लोक हे म्हणतात की टिळकांचा आणि सावरकरांचा महाराष्ट्र आहे. तर मला असं वाटतं की या पद्धतीने मांगांमधून आणखीन बोलणारे लोक जे अगदी खालच्या पातळीवरती बाबासाहेबांवरती बोललेले आहेत, पण या 4-2 लोकांमुळं, जसं आपण म्हणू की ह्या 4-2 लोकांमुळं एक तेढ असल्यासारखं जे वातावरण आपण आणखी निर्माण करू नये, त्या 4-2 लोकांना धडा शिकवला पाहिजे. संघटनांच्या नेत्यांची पण ती जबाबदारी आहे. बरोबर. बरोबर. तर मला असं वाटतं की मला स्वतःला
आंबेडकरवादी म्हणून आयडेंटिटीवरती काही प्रश्न माझ्या उभे आहेत, तर ते कोण उभं करतंय? जसं मी म्हटलं, महापुरुषांची बदनामी कोण करतंय? ह्यांना जसं आपण एका संपूर्ण समाजाचं मत न मानता, म्हणजे तुमचं सरळ असं म्हणणं आहे की सलोखा परिषदेमध्ये मांडलेली तुमची भूमिका ही आंबेडकरवादी भूमिका होती. हो, मला वाटतं की ते आंबेडकरवादाच्या चौकटीमध्ये काय चूक आहे हे सांगावं. बरं, तुम्ही पण सांगू शकता, म्हणजे लोकांनीही सांगावं की दोन गोष्टी आहेत. मी या वर्गीकरणाच्या मुद्द्याकडं ऐक्याला घेऊन, म्हणजे ऐक्याला धरून बसलेली नाही. बरं, वर्गीकरणाच्या मुद्द्याला घेऊन मी संविधानाला धरून बसलेली नाही. ऐक्यवाद, संविधानवाद आणि मेरिटवाद हं. ह्या 3 मुद्द्याभोवती आता वर्गीकरण विरोधक अगदी बोलतायत. हो, संविधानाला धोका आहे, अगदी बरोबर. ऐक्य तुटणार आहे. ऐक्य तुटणार आहे, आणि तिसरा मेरिट. हो, तुम्ही आमची स्पर्धा करा. हां, आंबेडकर वादाचा कोर आहेत का, असा माझा सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न आहे. बरं, संविधानाबद्दलची बाबासाहेबांची भूमिका हं. ही मुळापासून आपण तपासली पाहिजे. हं. हां, जर बाबासाहेबांना स्वतःच्या विजनचं संविधान निर्माण करायची संधी खरोखरच असती तर काय संविधान असतं? बरोबर आहे. म्हणून आहे त्या एका लिबरल चौकटीतल्या, कल्याणकारी चौकटीतल्या संविधानाबद्दल, त्याला टिकवण्याबद्दल आता जो एक मोठा डिस्कोर्स उभा राहतोय, त्या डिस्कोर्समुळं आंबेडकरी पॉलिटिक्स त्याला एक मोठा चेक बसतो. बरं, असं माझं स्वतःचं एक आकलन आहे. संविधान वाचवा, संविधान वाचवा, भाजप संविधान आता संपवणार आहे, त्याला धोका आहे, हो. म्हणून चला काँग्रेसच्या मागं. हां, ही संविधानवादी पोझिशन तुमचं राजकीय व्हॅल्यू कमी करते. अगदी बरोबर. हां, आणि म्हणून संविधानवादी पोझिशनमुळं आपल्याला राजकीय तोटा होत असेल तर हं. आपल्याला ह्या भूमिकेचा पुनर्विचार केला पाहिजे. संविधानवादी एका व्यापक ह्याच्या चौकटीमध्ये आहोत का? आपण आहोत, पण एखाद्या मुद्द्याला घेऊन संविधानावरती हा जो हल्लाय असं आपण आत्ता करू लागलो. हां, असे खूप सारे मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये आपण पाहिजे तेवढा हस्तक्षेप केला नाही, पाहिजे तेवढा विरोध केला नाही, तर मग आपण काय निवडक संविधानवादी आहोत का? हां, आणि जर ते आंबेडकरी राजकारण पुढं जाण्यासाठी ही पोझिशन, संविधानवादी असण्याची पोझिशन आपल्याला अडसर ठरत असेल, आणि संविधानामध्ये दुरुस्त्या करता येतात, हां, त्याच्यामुळं हे संविधानाच्या विरोधात आहे, हा एक गट आहे. आणि दुसरं आहे की संविधानिक प्रोसेस फॉलो करून वर्गीकरण करा, असा एक गट आहे. 2 आहेत, वेगळे आहेत, फरक करते मी. बरोबर. एक आहे की प्रवर्ग हा संविधानाने बांधलेला आहे आणि त्याला धक्का लावायचा नाही, असा एक गट आहे. म्हणजे बौद्धांमध्ये काही सगळं एक साची भूमिका नाहीत, एका शेडमध्ये एका आवाजात सगळे बोलत नाहीत. एक जो जरा राजकीय समजदार वर्ग आहे, आवाज आहे, तो आहे की वर्गीकरण करा, पण संविधानिक प्रक्रिया फॉलो करून करा. बरं, आणि ती चांगली पोझिशन आहे. पण एक जो आहे की वर्गीकरण नको, संविधानाला धक्का लागतोय, तर ती मला वाटतं समंजस आणि पॉलिटिकली शार्प पोझिशन नाही. बरं. हां, मला असं वाटतं की ही दुसरी जरा चांगली आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मी दुसरी बाजू मांडत आहे, आणि दुसरी बाजू जर मांडत आहे तर या आंबेडकरवादी नसण्याचं काय कारण आहे? नाही, मुळात अगदी टोकाचा संविधानवाद ही आंबेडकरवादी पोझिशन असावी का? आंबेडकरवादी पोझिशन आहे का? बरं, असं मला वाटतं की आपल्याला चळवळ पुढं घेऊन जाण्यासाठी संविधानाबद्दलचं विवेकी अटॅचमेंट ठीक आहे, विवेकी डिटॅचमेंट पण ठीक आहे, विवेकी जवळीकता, भावनिकता आणि विवेकी निर्लिप्तता ह्या दोन्ही ठीक आहेत. पण अगदी भक्ती हे मला वाटतं थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे. तर माझी काय भूमिका आहे की संविधान हे काही या दुरुस्तीला, बदलाला, प्रवर्गाच्या आड नाही आहे. पण माझा पुढचा एक म्हणजे मागांना सुद्धा एक आग्रहाची, कळकळीची विनंती, ही बाजू समजून घ्या. संविधानिक प्रक्रिया फॉलो करून वर्गीकरण करा, हे कथन चांगलं आहे, तुमच्या बाजूचं आहे. पण आता न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर ते पण निकालात निघालेलं आहे. हो, मग त्याच्याबद्दल न बोललेलं, पण ही बाजू याच्यासाठी समजून घ्या. आता न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर तात्काळ वर्गीकरण करा असं म्हणून जे काही नेते सगळ्या महाराष्ट्रभर फिरत आहेत, तात्काळ वर्गीकरण करा, हा सुद्धा संविधानिक अप्रोच नाही. म्हणजे तुम्ही त्या दोन्ही कट्टरवादांना तिथे तोडताय अगदी, आणि लोकशाहीवादी नाही.
आता मी जसं म्हटलं की हा तिसरा राजकीय फोर्स आहे हो. आणि या तिसऱ्या राजकीय फोर्सचं ड्रायव्हिंग सीटवर कोण बसलंय, त्या त्या राज्यामधल्या एक जागरूक जाती, राजकीय दृष्ट्या जो जागरूक वर्ग आहे, प्रगत वर्ग आहे, तो जर या तिसऱ्या राजकीय फोर्सच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे, त्याला कमजोर करण्याचं हर एक प्रयत्न ब्राह्मणी शक्ती करत आहेत त्याला कमजोर करण्यासाठी. तर त्यातली ही एक खेळ की तात्काळ वर्गीकरण करा. बर. त्यांना काय विचारता, कुणाला जो आता तिसऱ्या राजकीय प्रवाहाचं लिडरशिप करतोय, जो स्वतःला फुले आंबेडकरी प्रवाहाचा झेंडा घेऊन चाललो म्हणून त्याची आयडेंटिटी सांगतोय, त्या समूहाला खच्ची करायचं काय काय साधनं आहेत, काय काय वाटा आहेत, काय काय क्लुप्त्या आहेत, त्यातलं काय तात्काळ करा. ह्यांना काय विचारता, न्यायालयाने सांगितलं करा. न्यायालयाने काय म्हटलंय, तुम्हाला आकडेवारी पाहिजे, इम्पेरिकल डेटा पाहिजे, तो नसेल तर कसं करणार. बरोबर. हा, तर भाजप जे आहे त्या मागांना खेळवत आहे. मी असं अपील करते की आता संविधानिक प्रोसिजरचा मुद्दा राहिलेला नाही जेव्हा न्यायालयाने निर्णय दिला. बरोबर. पण किमान इम्पेरिकल डेटा आणि एक लोकशाही प्रक्रियेतून हे वर्गीकरण व्हावं की नाही. ह्या ज्या महाराष्ट्रभर सगळ्या आंदोलन मोर्चांमधली जी मागांची भाषा आहे ती अत्यंत चुकीची, विध्वंसक आहे. याच्यासाठी म्हणते आहे की या तिसऱ्या राजकीय फ्रंटचं नेतृत्व करणारा वर्ग खच्ची केल्यानंतर तुमचं काय शिल्लक राहणार आहे. बरोबर. भविष्यकाळाचा विचार करा की आता जे चाललंय की फक्त मागांना घेऊन काहीतरी कमिटी बनवणं, फक्त मागांना घेऊन जिथं वर्गीकरण झाले त्या राज्यांमध्ये दौरे करणं, फक्त मागांना घेऊन फडणवीसांसोबत वर्गीकरणाच्या चर्चा करणं, हे जे काही मागच्या 24 पासूनच्या इलेक्शन पासून याला जी गती आली ती याच्यासाठीच आली की मागांना पॉलिटिकली भाजप वापरत आहे आणि महारांना एकटं पाडत आहे, बौद्धांना एकटं पाडत आहे. पण याच्यामध्ये मला असं वाटतं की चळवळ हरू नाही दिली पाहिजे. कुठली, ज्या चळवळीचं तात्विक अधिष्ठान नॉन हिंदू आहे. तुम्ही बाबासाहेबांना जो उभा केला संघर्ष, हा, या प्रवर्गाच्या निर्मितीचं बेस नॉन हिंदू आहे, तर हा बेस याला सुरुंग लागता कामा नये आणि ही चळवळ कमजोर नाही झाली पाहिजे. याच्यासाठी आता संविधानिक प्रोसिजरचा मुद्दा राहिलेला नाही जेव्हा न्यायालयाने निकाल दिला. हा, होऊ शकते की काही लोक जातील आणि म्हणतील अजून मोठं बेंच बसवा, हा पुढचा मुद्दा आहे. पण आता महाराष्ट्रामध्ये अगदी मॅच्युरिटीनं बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली आहे, बदल समितीचा अहवाल डिक्लेअर नाही केलेला आहे, तो डिक्लेअर करण्यासाठी सगळ्या माग नेत्यांनी आग्रह धरला पाहिजे सरकारकडे. काय नेमका बदरनी दिवा लावलाय ते तरी महाराष्ट्राला कळू द्या. दुसरा जो मुद्दा आहे की सर्व जातीय प्रतिनिधी, SC प्रवर्गातले जाणते अभ्यासक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींना घ्या, अभ्यासकांना घ्या. आणि अभ्यासक हे त्या त्या जातीचेच असले पाहिजेत असं नाही, तुम्ही विद्यापीठी अभ्यासकांना घ्या, संशोधकांना घ्या, तज्ज्ञांना घ्या आणि नेमकं कशा पद्धतीने याच्यातून मार्ग काढला पाहिजे त्याचा आग्रह सरकारकडे धरला पाहिजे. म्हणून 3 मुद्द्यांवरती मी मागांमध्ये खरं तर बोलत आहे. एक, बदल समितीचा अहवाल डिक्लेअर झाला पाहिजे. दुसरं, आरक्षण वर्गीकरण करण्याच्या प्रोसेसमध्ये सर्व जातीय लोकप्रतिनिधी आणि अभ्यासक तज्ज्ञांचा सहभाग असला पाहिजे. ही एकांगी आणि हुकुमशाही पद्धतीची प्रक्रिया जर करण्याचा आग्रह तुम्ही तात्काळ म्हणून धरत असाल तर ते कुणीही खपवून घेणार नाही, अगदी मी सुद्धा. बरोबर. अगदी आता मला फक्त जो मुद्दा महत्वाचा होता याच्यामध्ये की बौद्धचा एक आरोप आहे की बाबा आम्ही या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहोत, हे बरोबर आहे, परंतु आम्ही जी लहुजी वस्ताद साळवे जी कमिटी निर्माण झाली होती त्याच्या ज्या काही 68 मागण्या होत्या त्या आम्ही मान्य केल्या, 68 मागण्या मान्य केलेल्या आहेत. मग त्या असताना त्या शैक्षणिक होत्या, त्या बाकी त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठीच्या होत्या, त्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. असं असताना याचाच आग्रह का उपवर्गीकरणाचा, हा एक प्रश्न प्रामुख्यानं तिथं विचारला चाललाय. अगदी बरोबर आहे ना. बघा, ह्याच्या खोलात गेलं तर आपल्याला दिसतं की हा पॉलिटिकल मुद्दा आहे. मी वारंवार हेच सांगते की ह्याला पॉलिटिकली डील केलं पाहिजे. ओके. हा जो मुद्दा आहे की नाही तो पॉलिटिकल मुद्दा आहे की एका समूहाला दुसऱ्या समूहापासून तोडणं आणि जो राजकीय समूह आहे त्याला कच्ची करणं. हे जर पॉलिटिक्स असेल तर जो राजकीय मॅच्युअर समूह आहे त्याला पॉलिटिक्स कळलं पाहिजे ना. अगदी बरोबर. तर त्याच्यामुळं हा आग्रह आणि हा मार्ग पण बरोबर आहे. ही वाट ज्याला आपण म्हणू, काहीतरी इलाज करूया, तर ते बरोबर आहे की बाकी सगळ्या मागण्या मान्य आणि वर्गीकरण नको, बरोबर. पण ज्या मुद्द्यांवरून ह्या समाजाला उचकवलेलं आहे, ज्या मुद्द्यामध्ये खरं तर तथ्य अजून आपल्याला सापडायचं आहे, बरोबर, हे गृहीतकावर आहे. हो, आम्ही प्रशासकीय भागीदारीमध्ये नाही आहोत.
हे मागांचं मत रास्त आहे का? रास्त आहे. चेक केल्याशिवाय कळणार नाही नाही, आपण लहुजी साळवे आयोगाच्या अहवालावरती म्हणू शकतो की रास्त आहे, पण तरी सुद्धा लहुजी साळवे आयोग हा काही तशा अर्थानं अधिकृत वैधानिक आयोग नाही. तो अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाच्या अंडर स्थापन झालेला नाही. त्याचा एक आपण बघतो की ती प्रक्रिया मागांच्या सहभागातून, लिडरशिपमधून आणि हस्तक्षेपांमधून आकाराला गेली आहे. ह्या तांत्रिक बाजूत मी याच्यासाठी जात नाही, कारण हा मुद्दाच पॉलिटिकल आहे. बरोबर आहे. हा, याच्यासाठी जात नाही. ही वाट चांगली आहे, हा इलाज चांगला आहे की वर्गीकरण नको, बाकी सगळ्या मागण्या लागू करा. पण आता जो आहे मातंग समाजाला अशा पद्धतीने उचकवलेला आहे की महार माझ्या हिताचं काहीतरी सांगतो, याच्यावर त्याचा विश्वास नाही. याचा विश्वास आपण गमावलाय की नाही, हा एक आपला स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. या सगळ्या मुद्द्याला घेऊन ज्या चर्चा महाराष्ट्रावर घडून आणल्या, आता त्याला अर्थ नाही की कोण चुकलं कोण बरोबर. मी स्पष्ट सांगते, मांग अर्धवट आहेत. लिडरशिप सुद्धा एक 2-3च अपवाद सोडता यातल्या नेत्यांना या मुद्द्याभोवती सम्यक भाषा सापडलेली नाही. सामाजिक न्यायाच्या फ्रेमवर्कमध्ये 1-2 लोक बोलत आहेत, बाकी सगळं बोलतात आमचं ह्यांनी खाल्लं. ही भाषा काही सामाजिक न्यायाची नाही. ही अगदी उच्च जाती जशा बोलतात की नाही, जातीवादी लोक जे बोलतात की नाही, हे गाढवं पुढे गेलेत. हे गाढव पुढे गेलेले आहेत. त्या पद्धतीने हे पुढे गेले, पण ह्यांनी आमचं खाल्लं म्हणजे थोडक्यात काय त्याच भाषेमध्ये बोलत आहेत. तर ही भाषा जी आहे सामाजिक न्यायाची भाषा, ही त्यांना गवसलेली नाही. मुद्दा खरा आहे का, त्यात तथ्य आहे का, तर आपण म्हणू की एका लिमिटेड साधनांवरती आपण म्हणू की तथ्य आहे. मागांची प्रशासकीय भागीदारी ही वजावटीमध्ये आहे. तर याचा आपण विचार हा राजकीय वर्ग म्हणून करूया, याला पॉलिटिकली डील करूया. दुसरा म्हणजे यांना समजायला वेळ लागेल वर्गीकरण केल्यावर काय मिळेल, तोटा काय होईल. कारण मी जो आहे या मुद्द्यातला पेच सगळ्यात आधी मांग नेतृत्वाच्या लक्षात आणून दिलेलं आहे, जे वर्गीकरण मागतात. अरे बाबांनो, हे जे 200 पॉईंट रोस्टर आलेलं आहे, बरोबर, अगदी आपलं असं दिसतं की रोस्टर पॉईंट 100 असताना 4थ्या नंबरला एससीची सीट होती. बरोबर. आता 200 पॉईंट रोस्टर आल्यामुळं एससीची सीट 7व्या नंबरला गेलेली आहे. तुम्ही अ ब कराल अ ब कराल म्हणजे 7व्या नंबरची एससीची सीट अ ला 7व्याला जाईल किंवा ब ला 7व्याला जाईल, पण ज्याला जाणार नाही त्याला 14व्या नंबरला जाईल. अगदी रोटेशन मध्ये फिरणाऱ्या ज्या पोस्ट असतात, छोटे छोटे युनिट असतात, आणि खरं तर छोटे युनिट हे की पोझिशन वाले असतात. बरोबर. तिथे आता भयंकर तोटा होईल. लॉट मध्ये काय असतं, पोलीस भरती असते, झेडपीची शिक्षक भरती असते, सफाई कर्मचाऱ्यांची भरती ही हजार पोलीस भरती जी ना 500-1000, त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो का? पोलीस भरती आणि झेडपी टीचर आणि सफाई कर्मचारी 3rd क्लास जो पद आहे त्याच्यासाठी आपला 4th क्लास पदांसाठी संघर्ष आहे का? नाही. जी पद उच्च पदांसाठी आपला जर संघर्ष असेल तर ह्या रोटेशनचं करायचं काय? बरोबर. ह्या रोस्टर पॉईंटचं करायचं काय? हे मी अगदी रोस्टर पॉईंटचं चार्ट काही लोकांना पाठवून सांगितलं. यातलं गांभीर्य कुणाला नाही, आणि आपण काय मागतोय ते मिळाल्यानंतर काय पदरात पडेल ह्याचं या मांग नेतृत्वाला, म्हणजे जे मागांचं हित बघतं आरक्षण वर्गीकरण मागून, त्यांना ह्याच्यातलं गांभीर्य नाही किंवा त्यांना ह्याच्यातलं फार कळतं अशातला भाग नाही. पण मी म्हणते की कळत नाही म्हणून उडवून लावायचं, तुम्ही येडे आहात, ही माझी भूमिका नाही. माझी भूमिका प्रशासकीय भागीदारी मागांची वाढली पाहिजे का? वाढली पाहिजे. मागांमधून मिडल क्लास निर्माण झाला पाहिजे, जो मिडल क्लास तुम्हाला पुढच्या सामाजिक बदलासाठी कामाला येणार आहे, धम्मक्रांतीसाठी कामाला येणार आहे. माझी खूप व्यापक याच्या मागची भूमिका आहे. आणि म्हणून वर्गीकरणामध्ये न जाता माझं मी पुन्हा एकदा सांगते की अ ब क ड, अ ब क आणि अ ब याच्यामध्ये न जाता मी असं म्हणते की काही एक चांगला मार्ग काढता येतो का, ज्याच्यामधून रोस्टर पॉईंटचे तोटे आपल्याला झेलावे लागणार नाहीत वर्गीकरण झालं तर, आणि इकडून जो एक मोठ्या प्रमाणात ऐक्यवादी सूर येतोय त्यालाही बाधा येणार नाही. अशी काय रेमेडी आहे, असा काय इलाज आहे? तो आहे का? तर निश्चित आहे. मी या भूमिकेची आहे की वर्गीकरणवादी नेत्यांना काय कळतंय, काय मर्यादा आहेत त्याची खिल्ली उडवण्यापेक्षा त्यांच्या मागण्या आणि मागांमधून जो एक आक्रोश येतोय, आम्हाला काही मिळालं नाही, खरं तर त्यात पण तथ्य नाही, कारण ही लिबरल स्टेट आहे.
कुठलीही योजना किंवा संधी ही लिबरल स्टेट घरापर्यंत आणून देत नाही. ते समाजवादी स्टेट आणून देतं. आणि साम्यवादी स्टेट तर कुणाला काही मागायला लागेल ह्याचा चान्स पण देत नाही, सगळं देतं. आपण एका भांडवली लिबरल स्टेटकडे आपल्या एवढ्या क्रांतिकारी मागण्या मागतो, ह्या मागण्यांना अजून समज नाही. म्हणजे मी ॲडव्होकेट राहुल हिवराळे यांचं एक भाषण ऐकलं. त्यांनी म्हटलं की आम्हाला ट्रॅक्टर मिळालेले नाहीत. यादी बघितली समाज कल्याणची तर आम्हाला ट्रॅक्टर मिळाले नाहीत. आणखीन कुणीतरी एका व्यक्तीने म्हटलं आम्हाला विहीर नाही. तर मला असं वाटतं की कुठल्या पण योजना सरकार दारात आणून देत नाही. हे भांडवली सरकार, हे लिबरल सरकार, तुम्हाला त्या घ्याव्या लागतात आणि त्या घेण्यासाठी तुमच्या क्षमता वाढवाव्या लागतात. आता इतकं ऑनलाईन पद्धत आहे, कुठले पण योजना मार्चच्या अगोदर सरकार डिक्लेअर करतं. ट्रॅक्टर देण्याची प्रक्रिया असेल, विहीर देण्याची प्रक्रिया असेल, कांदा चाळी देण्याची प्रक्रिया असेल, तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागतो आणि मग लिस्ट येते. या प्रक्रियेत तुम्ही नसाल तर सरकार म्हणत नाही तू अर्ज का भरला नाही, चल तुला ट्रॅक्टर देतो, विहीर देतो. तर मला असं वाटतं की आपण आपल्याला काही मिळालं नाही, योजना म्हणा, संधी म्हणा, पद म्हणा, हे कुणीही दारात आणून देणार नाही जर आपण लिबरल फ्रेमवर्कमध्ये सत्तेमध्ये आता असू तर. आणि त्याचं खापर तुम्ही इतरांवर फोडणं बंद केलं पाहिजे की महाराजांनी ट्रॅक्टर पण खाल्ले, महाराजांनी विहिरी पण खाल्ल्या, आरक्षण तर खाल्लं. हे यात काही तथ्य नाही. कारण सरकारने दिलेलं आहे, ते घेण्याची ज्याची क्षमता आहे तो घेत असतो. आता आपल्याला मग या भांडवली लिबरल स्टेटचा पाया बदलावा लागेल आणि ही मोठी दीर्घकालीन लढाई आहे. तुम्हाला समाजवादी सरकार, राज्य समाजवादी बाबासाहेब म्हणतात तसं निर्माण करावं लागेल आणि त्याच्यासाठी मग प्रवर्गाचं ऐक्य पण टिकवावं लागेल. आता तुम्हाला दिसतं की विहीर खाल्ली, ट्रॅक्टर खाल्ला, पण एका आमदाराचे 5-5 कारखाने आहेत ते दिसत नाही. बरोबर. मोठा वाटा कुणी पळवला त्याच्याबद्दल आपण बरं बोलणार नसू. संसाधनाची मोठ्या प्रमाणात मालकी कुणाकडे आहे त्याच्याबद्दल भ्रम बोलणार नसू. तर आपण सामाजिक न्यायाच्या चौकटीत आणि फुले आंबेडकरांच्या चौकटीत फक्त सिलेक्टेड बोलतो, सोयीचं बोलतो आणि कुणीतरी मग तुम्हाला चालवतंय असं जर कुणी आरोप केला तर त्याच्याबद्दल मग आता कांगावा करणं आणि रागराग करणं हे पण मग बरोबर नाही. तर मला असं वाटतं आपल्या मागण्या ज्या आहेत त्या सामाजिक न्यायाच्या चौकटीत बसवल्या पाहिजेत. आपण असं बघतो अभ्यासक म्हणून काय काम असतं आपलं, लोक ओबडधोबड बोलतील तर त्याला सामाजिक न्यायाच्या चौकटीमध्ये बसवलं पाहिजे. त्यांना धुडकावून लावणं, त्यांची चेष्टा करणं हे अभ्यासक म्हणून बरोबर नाही. बरोबर आहे. आता लॉंग मार्च जो बीड मधून निघाला होता तो सुदर्शन गारे आणि अजय सरोदे यांनी काढलेला होता, तो मुंबईपर्यंत काढला. 26 जूनला त्यांनी तो संपवला आणि 30 तारखेला जो मोर्चा निघाला. यातून जे काही वातावरण निर्मिती झाली आणि पुन्हा एकदा मोठा संघर्ष उभा राहतोय असं एक दिसतंय. याबद्दल तुमचा अभ्यासक म्हणून काय मत आहे? हे बघा, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, तो आपण कुणालाही मोडीत नाही काढू शकत. आपण फक्त एकमेकांना दुरुस्त करू शकतो. तर लॉंग मार्च बद्दल मी असं बघते की गौरवाने बघते त्यातल्या एका बाजूकडे जी सिद्धार्थ शिंगारेंनी मांडली की ऐक्यभंगाचा मुद्दा जो आहे त्यांचा, प्रवर्गाच्या ऐक्यभंगाचा. पण त्यातली दुसरी बाजू आहे की ही भावाभावाची वाटणी, आम्ही ईदभर पण सोडत नाही, आम्ही टीजभर पण सोडत नाही. तर मला असं वाटतं की ही फुले आंबेडकरी फ्रेमवर्कमध्ये बघायला पाहिजे. हे मुलं ऐक्यासाठी चालले त्याच्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करते. मुलं म्हणण्यापेक्षा ते आमचे नेते असं म्हणू, आपल्या सगळ्यांचे नेते ऐक्यासाठी चाललात त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुमच्याबद्दल कायम आदर राहील. की एक कुणी सोबत येऊ न येऊ चाललं पाहिजे एका दीर्घकालीन कॉजसाठी. आणि ते तुम्ही चाललात त्याला काही त्याच्यातल्या पण भूमिकांमध्ये मर्यादा होत्या, त्रुटी होत्या किंवा दीर्घकालीन पॉलिटिक्स पुढे जाण्यासाठी म्हणून तुम्ही फार काही न बोलता आणि मागांमधल्या सलोख्याबद्दल फार त्या भाषणांमध्ये जागा न देता केवळ संविधान, ऐक्य याच्यावर बोलून तुम्ही थोडीशी ही चळवळ काय म्हणू त्याला, म्हणजे कॉज चांगलं होतं पण सलोख्याची भूमी तिथून तयार नाही झाली. त्याच्यातून विभाजनाला अधिक गती मिळाली आणि म्हणून आपल्याला दिसतं की लॉंग मार्च नंतर पण एक मोठा मोर्चा जो झाला. तर मग मला प्रश्न पडतो की ऐक्याचा हेतू काय, ऐक्याचा हेतू काय, म्हणजे प्रवर्गाचा ऐक्य हा तर विषय खूप मागाशीच मी सांगितलं की एक दीर्घकालीन पॉलिटिक्स आपल्याला पुढे घेऊन जायचे जे फुले आंबेडकरी दृष्टीचं आहे. ह्या प्रवर्गाच्या सूचीचं ते नॉन हिंदू अधिष्ठान आहे. पण आपण असं बघू की बौद्धांमधल्या ऐक्याचं काय, 100 पक्ष आहेत,
जे भाजपसोबत पण बसलेत, जे काँग्रेससोबत आहेत, ते या प्रासंगिक कारणासाठी एकत्र आले ह्याच्यात गौरव नका करू. मला लॉंग मार्चमधल्या या तरुण नेत्यांना एक कळकळीचं आवाहन करायचं आहे. तुम्हाला खरंच फुले आंबेडकरी राजकीय प्रवाह बळकट करायचा असेल, व्यापक करायचा असेल, तर तुम्हाला धारदार राजकीय भूमिका घेऊन पुढे आलं पाहिजे. किंवा काय चूक काय बरोबर हे केवळ या मुद्द्यावर न बघता राजकीय प्रवाह म्हणून काय चूक काय बरोबर हे बघितलं पाहिजे. म्हणजे तुमचं नेतृत्व जे खरोखरीच आंबेडकरवादी प्रवाहाचं वहन करणारे, आंबेडकरवादी प्रवाहाला, राजकीय प्रवाहाला कमिटमेंट असणाऱ्या नेत्यांनी करायला पाहिजे. हा आग्रह तुमचा असला पाहिजे इथून पुढच्या काळात सुद्धा. आणि मला असं वाटतं की मग मुद्द्यांसाठी सगळे एकत्र येऊया, कुठून पण दिसूया, मुंबईत घुसूया, असं नका करू. म्हणजे असं व्हायला नव्हतं पाहिजे. ज्याच्यामधून आपल्याला बोलायला अजिबात संधी राहत नाहीत की अजिंक्य चांदणे, राजेश घोडे आणि विष्णू कसबे एकत्र कसे. जर आपण सुद्धा पॉलिटिकली शार्प भूमिका घेतल्या नाहीत तर दुसऱ्यांना बोलायला आपल्याला जागा राहत नाही. तर आपलं पण तेवढंच धारदार सांस्कृतिक आणि राजकीय आचरण, वर्तन असलं पाहिजे. ही मला वाटतं की मी तुमच्याकडं आग्रह धरीन. बाकी तुमच्या ऐक्यासाठी दीर्घकालीन तुम्ही जो एक चाललात त्याच्याबद्दल मला आदर आहे. आपण सोबत चालूयात. खरं म्हणजे ऐक्यासाठी केवळ प्रवर्गाचं तांत्रिक ऐक्य हा आपला हेतू असला नाही पाहिजे. मी फॉर्मल आणि तांत्रिक ऐक्याच्या बाजूची याच्यासाठी नाही. मगाशी जे तुम्ही म्हणला की तुम्ही आंबेडकरवादी नाही आहे कारण तुम्ही फुटीला चालना देता, बरोबर, फुटीला समर्थन देताय. तर मी फॉर्मल ऐक्याच्या बाजूची नाही, तांत्रिक ऐक्याच्या बाजूची नाही. मला असं वाटतं की ऐक्य ही गोष्ट कॉन्क्रीट असली पाहिजे, सघन असली पाहिजे, दीर्घकालीन असली पाहिजे. ती कशी येईल. तर बाबासाहेब सुद्धा खरं म्हणजे प्रवर्गाच्या ऐक्यावरती विसंबून नव्हते, म्हणून तर धम्म चळवळ दिली ना. बरोबर. बुद्धिझम का दिलाय? बरोबर. तुम्हाला सांस्कृतिक धाग्यामध्ये एकत्र बांधण्यासाठी दिलाय. प्रवर्ग तुम्हाला दीर्घकालीन ऐक्य देऊ शकत नाही. हा तांत्रिक बाब आहे. आणि म्हणून आपण लॉंग टर्मच्या ऐक्यासाठी सोबत चालूया, मांगांना घेऊन चालूया. अजिंक्य चांदणेला तिथं तुमच्या सोबत चालवते, माझी जबाबदारी. अजिंक्य चांदणे जर आले नाहीत तर तुम्ही जसं त्यांना फार शार्पली झोडपता तसं मी झोडपायला रिकामीच आहे. पण विश्वास ठेवला पाहिजे आणि फुले आंबेडकरी चळवळीची भूमिका घेऊन चालणाऱ्या नेतृत्वाला खच्ची करण्याऐवजी बळ दिलं पाहिजे. होऊ शकतं की पुढच्या काळामध्ये अजिंक्य चांदणेला हे झेपणार नाही फुले आंबेडकरवादी चळवळ. चला बाबा आठवले साहेबांसारखं जाऊया म्हणतील, तेव्हा त्यांना आपण बाय बाय करायला रिकामे आहोत. पण आता तरी त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि विश्वास ठेवण्याच्या पलीकडं आपल्या हातामध्ये काम नाही. जे जातील त्यांना पण धरून आणणं, जे आहेत त्यांना पण धरून ठेवणं हे आपलं काम आहे. आपण लॉंग मार्चवर बोललो तसं त्या अजिंक्यभाई चांदणेंनी जो उपवर्गीकरण नाही केलं तर मी मरणार असा जी काही भूमिका मांडली याच्यावर सुद्धा बरेच टीका होत आहे. कुणी मरू नका, म्हणजे सिद्धार्थनी पण म्हटलं जीव गेला तरी वर्गीकरण होऊ देणार नाही, आणि अजिंक्यांनी पण म्हटलं. तर हे दोन्ही नेते, मला असं वाटतं जीव आपला एवढा स्वस्त नाही, किरकोळ गोष्टी आहे. मी अगदी सुरुवातीला सांगितलं, देवी पुढे ठेवलेल्या निवद अंड्यासाठी, कोंबड्या बकऱ्यासाठी भांडणारी जात, तिच्यावर त्या मुद्द्यावर आज आपण हसतोय. तसं वर्गीकरणावर एवढी जीवन मरणाची लढाई म्हणून कुणी बोलू नये आणि त्या पातळीवरती जाऊ नये. आपलं जीवन अनमोल आहे. आपण फुले आंबेडकरी चळवळीचा प्रवाह, राजकीय आणि सांस्कृतिक प्रवाह घट्ट करण्यासाठी जगूया, मरायचं नाही, जगूया. तर एवढं मी बोलू शकते. बरं, आता शेवटचं एक नोट आहे आपल्या की या मोर्चामध्ये 30 तारखेच्या मोर्चामध्ये जो काही महामोर्चा निघाला होता, या मोर्चामध्ये रुक्मिणीताई लोंढे ज्या आहेत त्यांनी मातंग असून उपवर्गीकरणाच्या विरोधातली भूमिका मांडली, आणि तुम्ही बौद्ध असून धम्मसंगीनी ह्या समर्थनातली भूमिका मांडत आहेत उपवर्गीकरणाच्या. ही साधारणतः मी सोशल मीडियावर बघत आहे आणि त्याबद्दल तुम्हाला फार ट्रोल करण्याचा प्रयत्न नाही तर करत आहेत लोक. यावर काय तुमचं? तसं बोलण्यासारखं फार काही नाही, पण जेव्हा मला म्हणजे बऱ्यापैकी ट्रोलिंगचा माझा तपशीलवार अभ्यास केला मी, नाही असं नाही, पण मी मागाशी जे म्हटलं की कोण ट्रोल करतं आणि कोणाला मोजायचं. म्हणजे खरोखरीच फुले आंबेडकरी चळवळीशी ज्यांची कमिटमेंट आहे पॉलिटिकली आणि कल्चरली, त्यांनी माझ्यावर टीका केली तर मला ती जास्त लागली असती, किंवा मी लागली म्हणण्यापेक्षा माझं काही चुकलंय का म्हणून दुरुस्तीला बसले असते त्यांना घेऊन.
पण मला असं वाटतं की मी बौद्ध आहे असं सांगते, तरी मग धम्म मांगिनी असं म्हणून ट्रोल करणं, तर याच्यामध्ये धम्मक्रांतीचा पराभव आपण करतोय हे या ट्रोलरच्या गावी पण नाही. हां, पण मला असं वाटतं की असो, धम्म मांगिनी, मांग संगिनी हे संबोधनं जोडून जेव्हा तुम्ही ट्रोल केलात आणि अशी तुमच्यावर वेळ आली की एक रुक्मिणीताई नावाची मांगीनच तुम्हाला तारक बनवून घ्यावी लागली, तर हे चांगली गोष्ट आहे. मला चांगलं वाटतं की एका मांगिनीपासून पळताय तर दुसरी मांगीन तुमच्या वाट्याला आलेली आहे. तर तुमच्या जातीय अहंकाराचं निर्दालन करण्याची ही एक चांगली संधी आहे. त्या रुक्मिणीताईला तरी पण एक टूल म्हणून नका वापरू. आरक्षण वर्गीकरणाची डिबेट तिला माहिती नाही फार खोलमधले, त्याचे एक ब्रॉड पॉलिटिक्स तिला माहिती नाही. पण जातीच्या पलीकडे जाऊन ती बाबासाहेबांच्या प्रेमापोटी, बाबासाहेबांच्या आदरापोटी, बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या मांगांच्या विरोधात ती उतरली. जातीच्या पलीकडे एखाद्या बाईने जाणं हे कुठल्याही जातीला खपत नाही. मांगांमधून तिला जे ट्रोलिंग झालं ते अत्यंत नीच पातळीवरचं झालं आणि त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. मी निषेध करून थांबत नाही. मी सगळ्यांना फोन करून त्या संघटनातल्या लोकांना सांगितलंय, तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा, झापा, पद त्यांची काढून घ्या, हे मी 4-5 जणांना फोन करून सांगितलेलं आहे. तर मला असं वाटतं की तुमच्या वाट्याला मागीन आली, त्याचं मला खूप आनंद झालेला आहे. तर तिला चांगल्या पद्धतीने वाढवा, असं टूल म्हणून यूज करू नका. कारण ही ट्रोलिंग विरोधातली भूमिका आपली सिलेक्टेड असता कामा नये. तुम्ही सत्यभामा सौंदरमलला जेव्हा ती महारांमध्ये उपजातीय म्हणता, तुम्ही तेवढ्याच खालच्या पातळीला जाऊन ट्रोल करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या त्या ट्रोलिंगचं लाज नाही वाटत. तेव्हा तुम्ही ट्रोलिंग एखाद्या बाई विरोधात अमुक वर्ग किंवा अमुक लोक ट्रोलिंग करत आहेत, बौद्ध लोक ट्रोलिंग करत आहेत, तेव्हा तुम्हाला थोडी शरम न वाटता किंवा आपण म्हणू की त्याचं एक शल्य न घेता तुम्ही ती ट्रोलिंग खपवून घेता सत्यभामा सौंदरमलवरची. तर मला वाटतं की ही निवडकता सोडली पाहिजे. ती काही लाली लावते, ती काही टिकली लावते, ती काही नट्टापट्टा करते, इथपर्यंत का जाता? महारांमध्ये उपजाती आहेत की नाहीत याबद्दल तिनं काही जे भाष्य केलं त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. तर मला असं वाटतं की कुठल्याही महिलांवरती जेव्हा ट्रोलिंग होतं तेव्हा आपण सिलेक्टेड असता कामा नये. आणि राहिला माझ्या ट्रोलिंगचा प्रश्न, मांग म्हटलं, मांग संगिनी म्हटलं आणि धम्म मांगिनी म्हटलं तरी मला काय लागत नाही. ते याच्यासाठी लागत नाही. मांगिनींचा एक गौरवशाली इतिहास आहे आणि मातंगी आपली आदिमाय आहे. तर ट्रोलिंग लागल असं तरी करा. हां, लागल असं करा म्हणजे मला शिवाय देऊ नका. मुस्काट फोडू शकते मी समोर येऊन, म्हणजे जर ह्या ट्रोलिंगला भीक घालत नाही तर ती सोशल माध्यमांमधली ठीक आहे. म्हणजे अगदी बरोबर तुम्ही याचं उत्तर दिलेलं आहे, यात काही वाद नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पूर्ण हयातीमध्ये मातंग समाजाविषयी खूप चांगले मत व्यक्त केलेले आहे, जे या भूमिकेत मागे पडले सगळे. जसं की 13 मातंग परिषदा बाबासाहेबांनी घेतल्या. बाबासाहेबांनी जर मला मुलगी असती तर मी एखाद्या मागाच्या पोराला दिली असती, या पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे. तर असं असताना हीच भूमिका घेऊन आपण पुढे, म्हणजे आता जसं सांगतोय आपण की अनेक आमच्याकडे पण काही आहेत की ज्या मातंग आणि बौद्धांची लग्न झालेली आहेत, बौद्ध आणि मातंगांची सुद्धा लग्न झाली आहे, एकमेकांच्या घरी रोटीपिटी व्यवहार सुरू आहे. अनेक मातंग समाज हा बौद्ध धर्मात येऊ इच्छितो, तो येत आहे, तो मार्गावर आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींना या उपवर्गीकरणाच्या राजकीय भांडणामुळे एक म्हणजे ते थांबलेलं आहे ती प्रोसेस. ह्या प्रोसेसला आपण पुढे कसं नेऊया? मला नाही वाटत की ही प्रोसेस थांबली आहे म्हणून. उपवर्गीकरणाच्या क्षुल्लक मुद्द्यावरून बुद्धिझमकडं जे माग येत आहेत, बौद्ध धम्माकडं माग येत आहेत किंवा त्यांच्यामध्ये काही एक सांस्कृतिक बंध जुळत आहेत, ते ह्या अशा क्षुल्लक कारणामुळे थांबलंय असं मला वाटत नाही. उलट मांगांमध्ये स्वतंत्रपणे बौद्ध धम्माच्या प्रचाराच्या चळवळी चालवणारे लोक हा मुद्दा कधी एकदा संपतो, कधी एकदा अजून गतीनं कामाला लागतो, त्याची वाट बघत आहे. पण गतीनं त्यांचं थांबलेलं नाही. मी काय सांगत आहे, खरं म्हणजे एक बघा की वर्गीकरणाचा अधिकार राज्यांना देण्याचा निर्णय 1 ऑगस्टला येऊन जमाना झाला. बरोबर. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 7 आंबेडकरवादी मातंग परिषदा झालेल्या आहेत. म्हणजे नीट लक्ष द्या, वर्गीकरणाचा निर्णय येऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये औरंगाबादमध्ये तर चर्मकार मातंग बौद्ध अशी कॉमन परिषद झाली. अमरावतीला आंबेडकरवादी मातंग परिषद झाली, पुण्यामध्ये मातंग परिषद झाली, नगरला मातंग परिषद झाली, सोलापूरला मातंग परिषद झाली, नाशिकला झाली. या सगळ्या मातंग परिषदांचं टायटल होतं आंबेडकरवादी मातंग परिषद. कधीच वर्गीकरणाचे अधिकार राज्यांना आहेत असा निकाल न्यायालयाने दिलेल्याच्या नंतर.
खरं म्हणजे ह्या परिषदा भाजपला आणि संघाला खूप लागलेल्या आहेत. बरं. हे जे सांस्कृतिक ऐक्य घडतंय, प्रवर्गाचं संविधानिक फ्रेमवर्क मधलं ऐक्य ते फॉर्मल आहे, तांत्रिक आहे. अगदी बरोबर. सांस्कृतिक ऐक्य घडतं हे खूप जिवारी लागलेलं आहे भाजपच्या आणि संघाच्या. तर मला असं वाटतं की त्याच्यानंतर ह्या कांड्या पिटवून ह्या ज्याला आपण आगीत तेल ओतायचं काम झालेलं आहे. आणि म्हणून जी भाषा आली, हा सावरकरांचा आणि फलाण्याचा महाराष्ट्र आहे, तर ती त्याच्यातून आली. पण मांगांमध्ये हे खूप लागलेलं आहे, हे चिंतेचं वातावरण आहे की एवढ्या जाहीरपणे एक मांग हा महाराष्ट्र टिळकांचा आणि सावरकरांचा म्हणतो, हे लागलेलं आहे. त्यांनी कुणी सहन नाही केलेलं. म्हणून तुम्ही बघा अजिंक्य चांदेंचं स्टेटमेंट बघा, महाराष्ट्रात अगदी बरोबर इंचभर जागा नाहीये त्यांना, कोणाला, टिळकांना आणि सावरकरांना. एवढं ह्याला बघणार की नाही तुम्ही पॉझिटिव्हली? बरोबर. पॉझिटिव्हली नाही, विश्वासाने बघणार की नाही? अगदी बरोबर. की कुठेतरी दिसले, कुणाच्या तरी कॉमन एक मंच शेअर केला, मग तुमचा मंच कसा होता वर्गीकरण विरोधकांचा, मग याच्यावर भाष्य केलं तर मग खूप लागेल. तर मला असं वाटतं की अत्यंत क्रिटिकल राहावा, पण ती चिकित्सक भूमिका आपली ही इतकी पण तांत्रिक असू नये की ज्यामुळं आपल्याला काही जोडायचंय, एकत्र चालायचंय, काही वाढवायचंय, त्यालाच बाधा येईल असं एक मला वाटतं. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्याच, खरं म्हणजे हे लोक माझ्यावर एवढे चिडतात की मी बौद्धांनाच जास्त सांगते, पण मांगांना सांगते खड्ड्यात पडू नका. आणि खड्ड्यात पडायची तयारी असेल तर मग इलाज नाही. तुमचं जितकं नुकसान होणार आहे त्याचं एक ज्याला आपण म्हणू ना सुईच्या टोका इतकं पण महाराजांचं नुकसान नाही होणार. जर बाबासाहेबांचं बोट तुम्ही सोडलात, बुद्धाचं बोट तुम्ही सोडलात, तर महाराजांचं काही बिघडणार नाही. पण मातंग समाज अगदी 100 काय 200 वर्ष मागं गेल्याशिवाय राहणार नाही. अगदी. तर त्याच्यामुळे थोडं एक मला कळकळीचं सांगणं असं आहे की सुधरा. जे काही संघाच्या नादी लागलेले पेड लोक आहेत त्यांना आपण सोडून देऊ, त्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न आहेत. जे भैयासाहेब बिगाने आणि भोंडेकरच्या पैशावर आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळी चालवत आहेत त्यांना पण आपण वजा करू, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. पण जे आंबेडकरवादी मांग लिडरशिप आहे त्या मांग लिडरशिपला अगदी दोरी धरल्यासारखं क्रिटिक करू नका. विश्वास ठेवा आणि बळ द्या. नुसता विश्वास ठेवू नका, बळ द्या, सोबत चाला. काही चुकलं तर सुनवा, कान धरा. आणि ते नाटक करत असतील आंबेडकरवादी असण्याचं, तर आपण त्यांना पुढच्या काळामध्ये वजा करून एक दुसरं पॉलिटिक्स आपण उभं करूया. एवढंच मी या ठिकाणी सांगते. आणि मला या ठिकाणी बोलवलं या मुद्द्यावरती, खरं म्हणजे हा शिबिर घेण्याचा मुद्दा आहे, एक दिवसभराचं शिबिर की आपण कसं वागलं पाहिजे पॉलिटिकली सुद्धा आणि तात्विक दृष्ट्या आपल्या काय भूमिका असल्या पाहिजेत. पण मला असं वाटतंय की एवढं खूप झालं. मी माझी इमेज वाचवायला आलेली नाही. मला कुणी आंबेडकर द्रोही म्हटलं, मला कुणी आणखीन मांगांच्या हिताचं बघते, स्वजातीचं बघते असं जरी कुणी म्हटलं तरी मी त्या आरोपांना भीक याच्यासाठी घालत नाही की आंबेडकरवादी फ्रेमवर्कमध्ये ते बोलत नाहीत. तर त्या फ्रेमवर्कमध्येच मी माझी भूमिका सतत मांडत आलेली आहे. तर मला असं वाटतं की मी माझ्या इमेजपेक्षा महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकरी चळवळ ही मांगच नाही तर वेगवेगळ्या जातींमध्ये पसरावी याच्यासाठी, म्हणून आपण आपल्या वैचारिक आणि व्यावहारिक भूमिका ह्या अत्यंत काळजीपूर्वक घ्याव्यात, अत्यंत जबाबदारीने भूमिका घ्याव्यात, वर्तन करावं. कारण आपल्यासोबत आता एक लोक आलेले आहेत, जे ब्राह्मणांमधून आले, जे माळ्यांमधून आलेत, जे मांगांमधून आलेत, जे मराठ्यांमधून आलेले आहेत, ते तुमच्या भूमिका तपासत आहेत, ते बघत आहेत की काय चाललंय तुमचं. आता हे सांस्कृतिक चळवळ चालवणारे लीडर बोलत नाहीत त्याच्यामुळे त्यांच्यावरती येत नाही. राजकीय नेतृत्व करणारे लोक या लेवलनी बोलत नाहीत म्हणून ते त्यांच्यावर येत नाहीत. तरी हे नेतृत्व यांना आवरू शकत नाही, या विध्वंसक प्रवृत्तींना आवरू शकत नाही. मग आपलं काय? आपण या प्रवाहाचा भाग बनायचा विचार करतोय, बनलोय. ते बघताय त्यांचं काय चाललेलं आहे. बरोबर. बौद्ध संवाद पद्धती अशी आहे का? बौद्धांची भूमिका अशा असतात का? एखादा मुद्दा आपण वेगळ्या भाषेत मांडू, वेगळ्या भूमिका घेऊ, तेव्हा आपल्याला काही जातीवरून बोललं जाईल का? अशा पद्धतीची एक बचावात्मक भूमिका किंवा ज्याला आपण म्हणू की नाही का रिथिंकिंग, एक कुठे आलो आपण, अशा पद्धतीचं एक मला वाटतं की वातावरण आपण करू नये. लोक आपला आदर्श घेऊन येतील. अगदी बरोबर. आपण संवाद कसा करतो, आपण वर्तन कसं करतो, आपण राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या कसं वागतो, हे आपलं मॉडेल बघून लोक येणार आहेत. तर आपण आपलं मॉडेल असणं हे नष्ट करू नका.
आपण जर मॉडेल म्हणून उभं राहिलो की फुले आंबेडकरी व्यक्ती असा असतो, बरोबर. फुले आंबेडकरवादी समाज असा असतो, त्याला बघून लोक येणार आहेत. तुमच्या अशा पद्धतीच्या विध्वंसक आणि पूर्वग्रह दूषिततेला बघून लोक बिचकतील, ह्या फंदात पडणार नाहीत. तर हा महामार्ग वाढत राहावा, याच्यासाठी मला वाटतं की थोडं रिथिंकिंग करा, एवढंच मी सांगेन. अगदी बरोबर आपण बोललात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बोट कधीही सोडू नका, बुद्धाचं बोट कधीही सोडू नका. आणि जर हा सोडला तुम्ही तर अक्षरशः तुम्ही 200 वर्ष मागे जाल. ही महत्त्वाची नोट या ठिकाणी तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगितलेली आहे. या चर्चेमध्ये धम्मसंगीनी रमा गोरख यांनी उपवर्गीकरणाचं राजकारण खऱ्या अर्थानं आपल्याला समजावून सांगितलं. हे ऐक्य, संविधानवाद आणि बाकीच्या या गोष्टींपेक्षाही हे राजकीय किती आहे हे समजल्यामुळे किंवा हे समजून घेऊनच आपण आपली वाटचाल पुढे करावी. आणि कितीही वादविवाद झाले तरी एक गुंजाईश दोन समाजामध्ये कायम असावी की एकत्र चालता आला पाहिजे, एकमेकांचा हात आपल्याला हातात घेता आला पाहिजे, एवढी तरी आपण गुंजाईश ठेवली पाहिजे. ही महत्त्वाची भूमिका या ठिकाणी धम्मसंगीनी यांनी मांडलेली आहे. मी त्यांचं साधुवाद व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय भीम. जय भीम.